हो हे पहा, मी इथे रमेश लेखन वाचन शिकवावयास आले. तुम्ही मला हे असे, मी आलेच जाऊन. हा जरा. अगो बस गो, काम कर आधी. हा म्हणजे सुभद्रा काकू आणि ताई सासूबाईंनी यांना चांगलेच कामाला लावलेले दिसते. आपण अजिबात चिंता करू नका कुसाबाई. आपल्याप्रमाणेच आपल्या यजमानांना विष्णू शास्त्रींनाही धमक्या देण्यात आल्या आहेत. परंतु आम्ही पोलिसांकडे सविस्तर तक्रार नोंदविली आहे. यापुढे आपल्या घरासमोर खडा पहारा असेल पोलिसांचा. आपणास त्रास द्यावयाची कोणाचीही यापुढे हिंमत व्हावयाची नाही. आणि विष्णू शास्त्री तुम्हाला न्यायला येईपर्यंत तुम्ही इथेच थांबा, कारण आम्हीही माधवरावांबरोबर मुंबईला जात आहोत. तर ठीक आहे. आणि अन्नपूर्णा वहिनी, एकदा सवड काढून आपण आमच्या घरी यावे आणि रमाबाईंना समजुतीच्या 4 गोष्टी सांगाव्यात अशी आमची इच्छा आहे. त्यात शिक्षणाची गोडी आहे, परंतु पोरपण अजून पुरते सरलेले नाही. म्हणूनच त्यास शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. आणि आमच्या घरातील सारीच मंडळी सनातनी आहेत हे आपण सारेच जाणता. आणि सध्या आमच्या घरातील बायकाही थोड्या. तुम्ही काही काळजी करू नका न्यायमूर्ती. आपल्यासारख्या नवमतवाद्यांचे स्वागत हारतुऱ्याने थोडेच होते. काटेरी शब्द झेलायची तयारी ठेवूनच जायचे, पण आपण मात्र फुले देऊन यायचे. जाऊ आम्ही. स्वतः तुमच्यासाठी दूध आणले आहे. स्वतः विसरलेच होते मी. स्वतः एकटेच गेलेत ना मुंबईला. मला का नाही घेऊन गेले? मला एकटीलाच ठेवून गेले इकडे. मला नाही करमत आहे त्यांच्याशिवाय. काय करू मी आता? अगो बाई, स्वतः इकडेच विसरलेले दिसतायत. ठेवते मी कपाटात. माधवाच्या मनात रमेश शिकून शहाणे करण्याचे आहे. त्यासाठी तो हर तऱ्हेचे प्रयत्न करीत आहे. पण आपल्या घरातील बायका अशा वागल्या तर काय होणार गे भविष्यात? नाही म्हणजे माधव जोपर्यंत स्वतः तिला लिहा वाचावया शिकवित होता तोपर्यंत सगळे ठीक होते. माझाही विरोध नव्हता कधी. पहिल्या रमेला सुद्धा त्यानेच शिकविले होते. पण आई, हिशेब जाणण्या इतपत शिकणे मी समजू शकते. मी शिकले, दुर्गा अक्का शिकली, पण बाहेरची शिक्षिका ठेवणे म्हणजे उद्या रीतसर परीक्षा बिरीक्षा देण्यापर्यंत मजल जाईल यांची. नाही, हे मात्र अतिच आहे. मी म्हणते एवढे जास्तीचे शिकून करायचे काय? काय बाहेर जाऊन कोणाला शिकवायचंय का? अरे देवा, नाही म्हणजे माधवाचा या बाबतीत काही भरोसा नाही हो. आज बाहेरचीला आणले आहे घरात शिकविण्यासाठी. उद्या ही शिकली सवरली म्हणजे हिलाही पाठवेल कुठेतरी बाहेर शिकवावयास. नाही नाही, बाईचे पाऊल हे स्वयंपाक घरात आणि उंबरट्याच्या आतच शोभून दिसते. बाईचे पाऊल बाहेर पडले म्हणजे तिच्यासाठी, घरच्यांसाठी आणि बाहेरच्यांसाठी सगळ्यांसाठी घातकच आहे.